तर आज होता गणपतीचा पहिला दिवस आणि आमच्याकडे होतं भजन. तर भजनावाल्यांसाठी नाश्ता म्हणून आम्ही बटाटे वडे द्यायचे ठरवले. तर बटाट्या वड्यांसाठी इथे आम्ही 4.5 किलो बटाटे घेतलेत आणि ते पूर्णपणे बॉईल करून सोलून रेडी करून ठेवलेत. त्यानंतर ठेचा बनवण्यासाठी 7-8 मिरच्या, कढीपत्ता, आलं, लसूण हे सर्व ॲड झाल्यानंतर ते पूर्णपणे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. नंतर साईडला तेल गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं हे सर्व ॲड झाल्यानंतर हे बारीक केलेलं ठेचा त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तो ठेचा पूर्ण ब्राउनिश होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ हे सर्व चवीनुसार ॲड करून मिक्स करायचं आहे. नंतर त्यामध्ये थोडासा ओवा ॲड करून वरतून कोथिंबीर ॲड करायचे आणि ते त्या बॉईल केलेल्या बटाट्यांमध्ये लेयर वाईज टाकत जायचं आहे, जेणेकरून ते बटाट्यांमध्ये पूर्णपणे मिक्स होऊन जाईल. तर आधी पूर्ण स्मॅश करून बटाटे हे करायचे आहेत. नंतर हे लेयर वाईज टाकत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. नंतर हे सर्व झाल्यावर त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीरचं प्रमाण ह्यामध्ये थोडं जास्तच घ्या, जेणेकरून बटाटा वड्यांना चांगली जास्त टेस्ट येईल. तर ही संपूर्ण रेसिपी माझी मोठी मम्मी करत होती. तर एंडमध्ये कशी वाटली रेसिपी हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. नंतर हे सर्व ॲड झाल्यानंतर पूर्ण बटाटे मिक्स करून घ्या. हळद कमी जास्त झाली असेल तर वरून ॲड करू शकतो. त्यानंतर हे बॅटर रेडी करून थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला त्या बटाट्या वड्यांचे शेप करून घ्यायचे. शेप रेडी करून ठेवायचे. जेव्हा भजन स्टार्ट झालं तेव्हा आम्ही ते डीप फ्राय करायला घेतलं. नंतर हे शेप देऊन झाल्यानंतर आपल्याला बॅटर रेडी करायचं आहे. तर बॅटरसाठी इथे आम्ही जवळजवळ 1.5 किलो बेसन घेतलं आहे. ते चाळून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात चाळलेलं बेसन ॲड करत जायचं आहे. बेसन ॲड झाल्यानंतर ते पूर्ण गुठळी मोडेसपर्यंत मिक्स करत जायचं आहे. त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे, जेणेकरून ते क्रिस्पी राहतील आणि ते पूर्ण गुठळ्या मोडेसपर्यंत मिक्स करत जायचं आहे, कारण की एखादी गुठळी राहिली तर पूर्ण शेप बिघडू शकतो. त्यानंतर त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट हे सर्व चवीनुसार ॲड करत जायचं आहे. थोडासा ओवा, इनो जेव्हा आपण फ्राय करायला घेऊ तेव्हा ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे आम्ही गावी असल्यामुळे आम्ही चुलीवर डीप फ्राय करतो आहे. तर चुलीवरचे बटाटे वडे हे देखील नाव देऊ शकतो. त्यानंतर त्याला पूर्ण डीप फ्राय करून बॅटरमध्ये मिक्स करून आपले बटाटे वडे तयार होतात. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.